हाय हॅलो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत फ्रेश मटार ढोकळा. एका बाउलमध्ये मी 1 वाटी रवा, बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी दही मिक्स करून अर्धा तास बाजूला करून ठेवलेला आहे. फ्रेश मटार घेतलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर, 7-8 लसूण पाकळी, हिरव्या मिरच्या आणि आलं. त्यानंतर काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरवी मिरची आणि आपला मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे फ्रेश मटार, हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान पेस्ट करून घ्यायचे आहे. पेस्ट करताना मटारचे जर थोडेफार दाणे उरले असतील तर चालतील. ढोकळा खाताना ते दाणे खूप छान लागतात. सर्व मिश्रण मी वाटून घेते आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मिश्रणाची, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर रव्यामध्ये हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. सोप्यात सोपा ढोकळा आहे हा, कोणी पण करून शकते. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन सर्व मिश्रण मी एकत्र करून घेते आहे बरं का. छान ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. गुठळी राहता कामा नये. त्यानंतर मी 2 चमचे मीठ घालत आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद तुमच्या आवडीनुसार घालायची की नाही ते तुम्ही ठरवा. त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि 1 चमचा साखर. तुम्हाला जर गोडसर चव हवी असेल तर तुम्ही साखर वापरा, नाहीतर स्किप करू शकता साखर. व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरच्या डिशमध्ये तुम्ही वाफवून घेऊ शकता ढोकळा. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्यामुळे मी एका साईडला कुकर गरम करायला ठेवलेला आहे बरं का. आणि कुकरचंच भांडं घेतलेलं आहे. त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी छान तेल लावून घ्यायचं आहे, कंजूसपणा करायचा नाही. त्यामुळे आपला ढोकळा खाली चिकटणार नाही, छान सुटेल. आता मिश्रण मी ढवळून घेतलेलं आहे आणि इनोची सर्व पुडी मी त्यामध्ये घालत आहे. इनो घातल्यामुळे आपला ढोकळा फ्लफी, हलका फुलका छान होतो. सोडा घातल्यावर लगेचच थोडंसं पाणी त्यावर घालायचं आहे आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसा सोडा घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार. मी तर सर्व पॅकेट घातलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी वाढवायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच मिश्रण फुगायला सुरुवात होते आणि तेल लावलेल्या भांड्यामध्ये मी आता हे मिश्रण शिफ्ट करत आहे. अर्धा डबा मी हे मिश्रण शिफ्ट करून झाल्यावर राहिलेले मिश्रण बाउलमध्येच ठेवलेलं आहे. डब्याला व्यवस्थित टॅप 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 करायचं बरं का. त्यामुळे गुठळी राहत नाही, कुठेही पोकळी राहत नाही. आणि एका साईडला मी वाफायला कुकर गरम करायला ठेवलेलाच होता. आता हा डब्बा मी त्यामध्ये ठेवून 15 मिनटं उकळून घेत आहे. पाहू शकता तुम्ही किती छान शिजलेला आहे ढोकळा. ट्रान्सफर टूथपिक बाहेर आलेली आहे. किती फ्लफी आणि छान झालेला आहे. 1 साईड मी फोडणी देखील करून घेतली बरं का. फोडणीमध्ये मी तीळ, हिंग, कढीपत्ता, साखर, मीठ सर्व आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या ढोकळ्याला रसरशीतपणा येतो. पाहू शकता तुम्ही, कट करताना ढोकळा किती छान कट होत आहे. व्यवस्थित सुरी ट्रान्सफर करंट बाहेर येत आहे. कुठेही चिकटलेला ढोकळा दिसत नाही. त्याच्यावरूनच समजायचं बरं का मैत्रिणींनो, आपला ढोकळा खूप छान झालेला आहे. पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे, व्यवस्थित कुठेही न चिकटता. वा, किती सुंदर झाला आहे हा असा ढोकळा. हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोप्यात सोपा आहे. शाळेतून आलेल्या मुलांना भूक लागलेली असेल
तर तुम्ही झटपट असा ढोकळा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. एन्जॉय.